राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार। पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी तालुका सरचिटणीस माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद विलास फडके यांच्या पनवेलपासून जवळच असलेल्या विहीघर येथील घरी 1.5 दिवसाच्या गणपतीचे आगमन झाले व भक्तिभाव आनंदात गणेशाची सेवा करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला। विलास फडके यांच्या घरी ज्या सुराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात कायम पाहावयास मिळत आहे। मंदिरात देवांना सुरक्षित ठेवण्याचे काम महाराजांनी केले, त्या छत्रपतींचे वास्तव्य छोट्या स्मारक रूपात त्यांच्या घरी पाहावयास मिळते। गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात जनता भक्तीचा आनंद घेण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून कोकणी माणूस आपापल्या गावी गणेश सेवेसाठी जात असतात। सर्वांना सुखी समाधानी आनंदात आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना फडके यांनी गणेश चरणी केली। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, विहीघर। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट सन में दूर करे। ओम जय जगदीश हरे। संसारी तू एक दत्त अभंगाची कशी करोही माता पराही परतवली कसा हेत जन्मा मरणाचा पुरला। सर्वप्रथम पनवेल तालुक्यातील आणि माझ्या विभागातील ग्रामपंचायतमधील जनतेला गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो। गणेश उत्सव म्हणजे हा जो दरवर्षी येणारा लोकांचा मोठा सण आहे आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतोय की आपण उत्साहाने आनंदाने आपण तो करत असतो। कारण गणपतीची आपण विसर्जन झाला की आपण 1 वर्ष त्याची वाट बघत असतो। गणपती आपला 1 वर्षाने आपला विराजमान होईल आणि आपण त्याची सद्भावनेने पूजा करणार, आपण त्याची सेवा करणार आणि ही येणारी आमची मंडळी जी काय असतील, नातेवाईक असतील, आमचे ग्रामस्थ असतील, हितचिंतक असतील, हे मोठ्या प्रमाणात आपल्या इथं गणपती दर्शनासाठी येत असतात। आपण पाहतो का कोकणामध्ये गणेश उत्सव म्हणजे एक वर्षभर भक्तिभावासाठी आतुरलेले असतात लोक आणि निरोपाच्या वेळी मात्र दुःख अंतःकरण त्यांचं पाहायला मिळतं। आपल्याकडे हा गणेश आलेला आहे आणि अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेऊन झाले। जाताना काय भावना आहेत? खरोखर जे कोकणातील लोक आहेत, आम्हाला तर आमच्या माहितीत आमचे मित्रमंडळी कोकणातली भरपूर आहेत। जी कोकणातली लोक आहेत ती 10 दिवस सुट्टी टाकून म्हणजे 2-3 दिवस अगोदर गावी पोहोचण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना डेकोरेशन करायचं असेल, गणपतीची तयारी करायची असेल, म्हणजे 10-12 दिवस ते सुट्टी टाकून ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सण साजरा करतात। कारण कोकणात लाखो लोक आता कोकणात पोचलेली आहेत आणि उत्साह जोरात त्यांचा साजरा केला जातोय। आणि हे पाहत असताना आपल्या इकडे ह्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात घरोघरी गणपती बसलेला असल्यामुळं सगळीकडे वातावरण आनंदी असतो। जाताना काय भावना गणेशाकडे आपण काय प्रार्थना? जाताना हीच भावना हे करतो की आपण जरी 1.5 दिवसाचा गणपती असला तरी आम्हाला जे फिरणं होतं, आम्हाला पण असं वाटतं की 10 दिवस आपला गणपती असला पाहिजे आणि आपण त्याला सेवा करता आली पाहिजे। कारण आम्हाला फिरणं होतंय, त्याच्यामुळे देवाची सेवा होऊ शकत नाही, म्हणून आम्हाला 1.5 दिवसाचा आम्ही ठेवतो। पण जाताना आम्हाला नक्कीच दुःख होतं आणि आम्ही जाताना त्यांना आम्ही नेहमी बोलतो का बाबा पुढच्या वर्षी लवकर यावा, तो 1 वर्ष वाट बघावंच लागतं।